नांदेड जिल्ह्यात आज काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं देशभरात हे अभियान राबवले जात असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर यामध्ये भर दिला जाते. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अभियानाची सविस्तर माहिती देण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीनं निरीक्षक म्हणून तेलंगणातील हरकला वेणुगोपालराव हे उपस्थित होते. तर प्रदेश काँग्रेसच्या वतीनं माजी मंत्री यशोमती ठाकूर, रवींद्र दळवी, अशोक पाटील निलंगेकर आणि अमर खानापुरे हे निरीक्षक म्हणून सहभागी झाले होते. या पत्रकार परिषदेला खासदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार तसेच ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर यशपाल भिंगे यांच्यासह देगलूर तालुक्याच्या माजी तालुका अध्यक्षा व नांदेड जिल्हा उपाध्यक्षा श्वेता पाटील वनारीकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. डिस्ट्रिक्ट में शेड्यूल देना है और जिला का इंफॉर्मेशन भी एआईसीसी हमें देगा के लिए. उसके लिए भी ये बड़ी बात है महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देश पातळीवरती एक उद्दिष्ट घेऊन, एक तत्व घेऊन या संघटनेचं नवनिर्माण करण्यासाठी संघटन सर्जन अभियान हे राबवले जात आहे. आज नांदेड जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून हरकला वेणुगोपाल राव यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे तिन्ही निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाला सुरुवात केलेली आहे. यानंतर या जिल्ह्यातलं असणारं संघटन जे गाव पातळीवर असेल, मोहल्ले पातळीवरती असेल आणि या सगळ्या पातळीवरती संघटन कसं मजबूत केलं जाईल आणि त्यातून चांगल्या कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये एक जबाबदारी देण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवले जात आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये ही सर्व निरीक्षक ही येते 10 दिवस प्रत्येक विधानसभा मतदारसंघावाईज बैठका घेतील. समाजातील विविध समूह घटक असतील, जे दलित असतील, उपेक्षित असतील, वंचित असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, या समूह घटकामध्ये काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला जाईल व या संघटनेचं सर्जन करण्यात येईल.